ठिकाण देवळांचं शहर महाराष्ट्र. देवळांचं शहर, पण त्याच शहरामध्ये हजारो वर्ष जुनी मंदिरं अखेरचा श्वास घेत आहेत. इथे प्रत्येक मूर्तीमध्ये एक इतिहास आहे आणि तो या जंगलामध्ये हरवलेला आहे. अजून दुर्लक्षित आहे, कामाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. गव्हर्नमेंटनं पाहिजेच गेले नाही. आमची आता 15 पिढी इथे गृहपुजारी म्हणून 15 पिढी आहे. आम्हाला वर्षाला 17 रुपये मिळतात. आम्ही मानधनसाठी 35 अर्ज दिलेले आहेत पालकमंत्र्यांकडे. अजून एक अर्ज झालेला नाही. हे अर्ज आपण कधीपासून देतो? जिल्हा अधिकाऱ्यांकडे जवळजवळ 15 वर्ष झाली. तुम्ही हम्पी, खजुराहो वगैरे याबद्दल ऐकलंच असेल, जे तामिळनाडू वगैरे इकडची देवळं आहे. तर याचं मला तरी वाटतं, मी जेवढं बघतोय ते हे सेम देवळं आहे, सेम पण आपल्याकडे हे एकदम असं लपून ठेवलं गेलंय. हा राईट. कोल्हापूरहून आलो होतो, मग त्यांना सजेस्ट केलं, फॅमिलीना विचारलं की मला हा इथं आल्यानंतर कोकण मधला स्पॉट बघायचा, तर त्यांनी हे मंदिर सजेस्ट केलं. पण आता जे बघितल्यावर जे मला वाटलं की हे पण समोर यावं सर्वांची. बघा, मी भारतात ना बऱ्याच ठिकाणी फिरलोय. मी काशीमध्ये गेलोय, अयोध्येला गेलोय आणि दक्षिण भारताच्या प्रत्येक भव्य मंदिरात मी गेलोय. पण महाराष्ट्रात आल्यावर मला एक प्रश्न पडला की अशी भव्य आणि प्राचीन मंदिरं आपल्या महाराष्ट्रात का नाहीये? प्राचीन मंदिरं म्हटली की 99% लोकांच्या डोक्यात फक्त हम्पी आणि खजुराहो येतं. पण आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्याच एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे या मंदिरांपेक्षाही जुन्या मंदिरांचा एक अद्भुत वारसा दडलेला आहे. आज मी तुम्हाला घेऊन जातोय देवळांचं शहर म्हणजे संगमेश्वर मध्ये. चला तर मग. हे फक्त जंगल नाही, हा महाराष्ट्राचा लपलेला, हरवलेला इतिहास आहे. पण आज आपण त्याला हळूहळू विसरत चाललोय. हजारो वर्षांपूर्वी इथे घंटानाद घुमत होता, यात्रेकरू येत होते, पूजा होत होती. पण आज इथे फक्त आणि फक्त जंगलांचा आवाज आहे. जरा कल्पना करा, इतकं सुंदर, इतकं भव्य मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशी ऐतिहासिक वास्तू ना आपल्या शाळेच्या पाठ्यक्रमामध्ये आहे, ना कुठल्या टुरिझमच्या मॅपमध्ये आहे आणि नाही कुठे आपल्याला चर्चा होताना याची दिसते. जणू महाराष्ट्रानेच आपला इतिहास विसरून टाकला आहे. कामसूत्राची शिल्पकृती फक्त आपल्याला साऊथ इंडिया म्हणजेच दक्षिण भारतात दिसत नाही, पण अशी शिल्पकला आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. हजारो वर्षांपासून जंगलांमध्ये कोणाच्या न कळत इथे लपलेली. पण या कलाकृतीकडे तुम्ही बघा, कुठे मूर्त्या तुटल्यात, कुठं नक्षीकाम झिजलेलं आहे आणि कुठं पूर्ण इतिहासच मातीखाली गेलाय. पण मला एक प्रश्न पडतोय की या मंदिराची इतकी वाईट अवस्था का आणि कशी झाली? हे सगळं बघता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सरकार हजारो कोटी रुपये धार्मिक पर्यटनावर खर्च करतं. मग या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जो हजारो वर्षापासून जो इतिहास आहे हा एवढा दुर्लक्षित का आहे? आणि पुढे मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे जी बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की हे मंदिर असं सोडलं गेलं आहे की याला कोणी वालीच उरलं नाहीये. हा आवाज ऐकू येतोय, हा दगड फोडण्याचा आवाज नाही, हा हजारो वर्ष जुन्या इतिहासावर पडलेल्या घावांचा आवाज आहे. कारण अशा ऐतिहासिक वास्तूंचं जतन हे साधं बांधकाम नसतं. तिकडचा प्रत्येक दगड, तिकडचा प्रत्येक शिल्प हे वैज्ञानिक पद्धतीने जपावं लागतं. पण प्रत्यक्षात काय होतंय? ये बांधकाम के लिए ये घड़ाई का पत्थर बनाया जा रहा है, बांधकाम के लिए घड़ाई का पत्थर. तो मतलब क्या बना रहे हैं आप इसमें? पत्थर का घड़ाई. नहीं, ये जो कर रहे हैं आप, ये तो कटिंग हो रहा है. कटिंग हो रहा है. अच्छा, तो मतलब ये कुछ ऐसा स्पेसिफिक आपको बताया गया है कि इस तरीके से कट होना चाहिए, या कुछ मतलब कुछ तो रहेगा ना कि जिससे आपको बताया गया होगा कि इस तरीके का पत्थर आपको काटना है, इस तरीके से काम करना है. नहीं, वो घड़ाई अच्छा होना चाहिए इसका. म्हणजे ज्याच्या हातामध्ये आपण 1000 वर्षापेक्षा जास्त असलेला इतिहास दिलेला आहे त्याला नेमकं माहीतच नाही की काय करायचं आहे. वाटलं कदाचित प्रशिक्षणाचा प्रश्न असेल, पण पुढे समोर आलं एक आणखीन वास्तव. तो मतलब कभी से काम कर रहे हैं आप यहाँ पे? हम लोग इस साइड पर, हाँ, इस साइड पर तो अभी ज्यादा दिन नहीं हुआ ना. अच्छा, अभी से. अभी से पहले भी काम करके 4 महीने, हाँ, और अब
अब 1 महीना हो गया। मतलब फिर काम बीच में रुका क्यों? अब बीच में इसलिए रुक गया कि वो बांधकाम का वो पैसा नहीं उठाता, इसलिए बात। म्हणजे काय, काम तर दिलं पण कामाचे पैसेच दिले नाही, यानी इतिहासाचं काम अर्धवट राहिलं. आम्हाला वाटलं तिथे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची एक विशेष टीम असेल, पण ऑन ग्राउंड स्थिती ही होती. गव्हर्नमेंट से डायरेक्ट कॉन्ट्रैक्ट है या कैसे? जे हमारे वो वेंकटेश्वर राव, वो औरंगाबाद वाले सेठ हैं हमारा सीधा, तो वो वाली उनकी साइड है, तो हम इधर वो हमको बुलाते हैं राजस्थान. म्हणजे ही जबाबदारी कुठल्या तरी अनुभवी आणि तज्ञ व्यक्तीला दिली पाहिजे होती, पण ही जबाबदारी कोणाला दिली आहे? बाहेरून आलेल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर वर्क करणाऱ्या एका साध्या व्यक्तीला दिली आहे. आणि त्यानंतर आम्ही त्याला एक साधा प्रश्न विचारला, ही सरकारी साइट है माहिती है का तुला? तो त्याचं उत्तर बघा. आपको पता है आप गवर्नमेंट के साथ काम कर रहे हो, आप एक गवर्नमेंट का साइट यहाँ पे रिस्टोर कर रहे हो. गवर्नमेंट का साइट है, आपको पता है? इतना तो नहीं मालूम है हमको ऐसा. अच्छा. थोडा विचार करा, ज्या माणसाच्या हातामध्ये हे काम दिलंय त्याला ही सरकारी जागा आहे हे देखील माहिती नाहीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतका वेळ मी ज्या मंदिराबद्दल बोलतोय ते मंदिर नक्की आहे कुठलं? तर चला सांगतो. हे आहे कर्णेश्वर महादेव मंदिर. इतकं सुंदर, इतकं भव्य की पाहताच खजुराहो मंदिराची आठवण येते. पण आश्चर्य म्हणजे हे त्याहून शेकडो वर्ष जुनं आहे. पण दुर्दैव असं की महाराष्ट्रात इतकं सुंदर मंदिर असून सुद्धा ते आज दुर्लक्षित आहे. कोण म्हणतं हे यादवकालीन बांधलं गेलं आहे, कोण म्हणतं हे शिलाहारांनी बांधलं, आणि काही लोकांचं म्हणणं आहे की हे चालुक्यन डायनेस्टीच्या वेळेस बांधलं गेलं आहे. आणि इकडच्या स्थानिकांची आख्यायिका ही आहे की हे पांडवकालीन म्हणजेच पांडवांनी एका रात्रीत उभं केलेलं मंदिर आहे. नमस्कार गुरुजी, मी शार्दूल देशमुख. तर आपण हे एवढं जुनं मंदिर आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल? आता हे मंदिर आहे ना, पुरातन मंदिर आहे. हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये हेमाडपंथी मंदिर आहेत. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हात हातोडाने छानीन तयार केले, हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट नमन असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. पण आज हे दुर्लक्षित आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे, दुर्लक्षित आहे. पण आता सरकारनं गव्हर्नमेंटनं ताब्यात आता घेतलेलं आहे. आता याचं पुरातत्व विभागाकडून काम चालू आहे. आता पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या म्हणून सूर्यपास कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. पांडव जेव्हा अज्ञातवास होते त्या धनुर्विद्या गेला परशुराम करते. परशुरामानं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर, म्हणून कर्णाच्याच स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत असताना इथे झालेलं आहे. या मंदिरचं वैशिष्ट्य दुसरं म्हणजे इथे सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत, म्हणून याच मंदिरला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला प्रदक्षिणा चालते. बाकी प्रदक्षिणा चालत नाही. तिथे नंदी असतो, गायमुख असतं, गोमुख असतं, म्हणून इथे प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणा सारखी म्हणून याला प्रतिकाशी आणि कर्णकाशी म्हणतात. पांडवांनी कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेली प्रतिकाशी. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरला कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम. मंदिरच्या पाठीमागची बाजू बघितली तर मंदिर गोल दिसतं बघा. कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे. त्या मंदिरला खाली पाया नाही, एकावर एक 5 स्तर आहेत. त्याला इंटरलॉक बोलतो आपण. इंटरलॉक मध्ये असंच ते हे हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. आता आत गेला तर आत 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत. पुढे गेला तर गाभारा आहे. गाभाराच्या तिथे कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम बघितलं आपण. तसंच तिथे पुढे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांनी ध्यानधारणा केलेली आहे. तिथेच त्याला श्रीयंत्र आहे ते, म्हणून छत्रपती संभाजींना श्रीमान योगी म्हणतात. त्याच्यानंतर तुम्हाला श्रीयंत्र बघायला मिळते ना. आणि ते ध्यानगृह आहेत, तसे 5 ध्यानगृह आहेत. ध्यानाला बसला तर पिंडी जवळ दिसते, गाभाऱ्यात जावं लागत नाही. 2012 मध्ये या मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणजे स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंटचा दर्जा दिला गेला. पण आज मला सांगा, किती लोकांना या गोष्टीबद्दल माहिती आहे? माझ्या मते तर खूप कमी लोकांना. पण चुकी आपली नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला शाळेमध्ये याच्याबद्दल सांगितलंच गेलं नाही. आपल्या पुस्तकांमध्ये या अमूल्य इतिहासाचं तर एक छोटासा मेन्शन
एक साधीशी नोंद सुद्धा नाही. गेल्या काही वर्षात देशभरामध्ये अनेक मंदिर प्रकल्प झाले, ज्यामध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, अयोध्याचं श्रीराम मंदिर कॉरिडॉर असेल. या सगळ्यामध्ये खूप आधुनिक सुविधा आपल्याला बघायला भेटल्या. या सगळ्या गोष्टीचं तर आपल्याला स्वागत केलंच पाहिजे. पण इथे एक प्रश्न विचारायलाच हवा. नवीन मंदिरांवर हजारो कोटी खर्च करणाऱ्या व्यवस्थेकडे हजारो वर्ष जुन्या मंदिरांसाठी निधी नाहीये का? या प्रश्नाचं उत्तर कुठल्या सरकारी फाईलमध्ये नाही मिळणार. याचं उत्तर पिढ्यांपासून सेवा करणाऱ्या या गुरुजींकडे आहे. गुरुजी, मी एक प्रश्न विचारीन आपल्याला. तरी साधारण हे किती वर्षापासून जे संरक्षणाचं जे कार्य चालू 10 आहे? वर्ष 10 वर्षापासून हे चालू आहे. काम चालू आहे. मग 10 वर्षात तरी आपल्याला खूप कमी हे असं संरक्षण केलेलं कार्य दिसत नाहीये का? असं दुर्लक्षित आहे. अजून दुर्लक्षित आहे. कामाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. गव्हर्नमेंटनं पाहिजेच गेले नाही. आमची आता 15 पिढी गृहपुजारी म्हणून 15 पिढी आहे. आम्हाला वर्षाला 17 रुपये मिळतात. आम्ही मानधनसाठी 35 अर्ज दिलेले आहेत पालकमंत्र्यांकडे. अजून एक अर्ज झालेला नाही. हे अर्ज आपण कधीपासून देतो? जिल्हा अधिकाऱ्यांकडे जवळजवळ 15 वर्ष झाली. कुठल्याही सरकारने आपल्याकडे अजून लक्ष नाही, दुर्लक्षित केलेलं आहे अजून. तर मग आपण काय सांगाल याबद्दल? म्हणजे आम्हाला जे आता पर्यटन केंद्र होते ना, त्याच्यामध्ये मानधन वाढावं, महिन्याला 20,000 रुपये मिळावेत असं करतात. आणि जी इनाम जमीन आहेत, इनाम जमिनी पण आमच्या ताब्यात अजून नाही आहेत. त्या इनाम जमिनी पण ताब्यात मिळाव्यात असं आमचं महत्वाचं. मग यासाठी आपण जसं सांगितलं अपील केलेली आहे, तर अपील त्याच्यावरती म्हणजे काही आता ते सरकारकडनं काय उत्तर आलं का? सरकारनं उत्तर आलं ते शोध चालू आहे किंवा प्रोसेस मध्ये आहे तेवढंच सांगतात, बाकी काय नाही. या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या मंदिराची सेवा केली, पण त्यांच्या हातामध्ये त्यांना काय भेटलं? फक्त 17 रुपये. हे ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की सरकारने अलीकडे एक घोषणा जाहीर केली, तुळजाभवानी मंदिर, त्र्यंबकेश्वर, नंतर ज्योतिबा, अशा बऱ्याच मंदिरांसाठी 5,500 कोटीचे प्रकल्प जाहीर झाले. आणि खरं सांगायचं तर ही एक चांगलीच गोष्ट आहे की सरकार हजारो कोटी रुपये खर्च करते मंदिरांच्या प्रकल्पावर. मग मला एक प्रश्न पडतो इथे, कर्णेश्वर महादेव मंदिर आपण बघितलं आणि यासारखी कित्येक मंदिरं अशी जंगलामध्ये विरान का पडली आहेत? जरा तामिळनाडूकडे बघूया. तिथे गेल्या काही वर्षात काय झालं माहितीये? 7,500 एकर मंदिरांची जमीन परत मिळवली गेली. 2 लाख एकर जमिनींचा सर्वे करून ती संरक्षित करण्यात आली. 2900हून जास्त मंदिरांचे कुंभाभिषेक झाले. 1000 वर्षापेक्षा जुन्या मंदिरांची दुरुस्ती केली आणि अजून हजारो मंदिरांवर काम सुरू आहे. हे आकडे नुसते आकडे नाही, हे एका राज्याने आपला वारसा, आपला इतिहास जपण्यासाठी घेतलेली जबाबदारी आहे. मग महाराष्ट्राला प्रश्न विचारायलाच हवा, आपल्याकडे पैसे कमी आहेत की आपल्याकडे प्राधान्य कमी आहे? नवीन प्रकल्प उभारणं नक्कीच महत्वाचं आहे, पण हजारो वर्षांपासून उभा असलेला आपला इतिहास वाचवणं महत्वाचं नाही का? आणि कर्णेश्वर असं हे एकच मंदिर नाहीये. संगमेश्वर मध्ये अशा अनेको मंदिर आहेत जे जंगलामध्ये लपलेले आहेत. आणि मंदिर दुर्लक्षित आहे हे योगायोग असू शकतं, पण एका बाबतीत होऊ शकतं. दुसरंही मंदिर दुर्लक्षित आहे, तिसरंही मंदिर दुर्लक्षित आहे आणि चौथंही मंदिर दुर्लक्षित आहे. आता हे मंदिर बघा, याचा खांब, याची कमान, याचा दगड, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला स्थापत्य कलेचं एक एक्झाम्पल भेटतंय. आपण आहोत सप्तेश्वर महादेव मंदिरात. रचनेत राणी की वाव ची आठवण करून देणारं हे मंदिर 12व्या शतकात शिलाहार डायनेस्टीने बांधलं होतं. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की असं मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे? मग आपण कुठून आलायत? मी कोल्हापूरहून आलोय दर्शनासाठी. मग आपल्याला या मंदिराबद्दल म्हणजे कसं माहिती पडलं? कारण की खूप कमी लोकांना या मंदिराबद्दल हो, माहिती हा आहे. तेच ना. म्हणजे आता ऍक्च्युली ही प्राचीन प्रकृती जी आहे तिचं म्हणजे जे रहस्य जे आहे पूर्ण लपूनच आहे मोस्टली. मग आता इथं आल्यानंतर मी काही वेळा माझे रिलेटिव्ह आहेत इथं संगमेश्वर धावणच्या इथे, तर त्यांना विचारलं इथं बेस्ट व्हिजिट द्यायला देवासारखं ठिकाण कोणतं, तर त्यांनी हे मंदिर सजेस्ट केलं. मोस्टली 2-3 वेळा मी ऐकलं होतं की इथे हे मंदिर असं असं आहे देवाचं. रिअली अनुभवलं की एवढी मोठी प्राचीन प्रकृती बाहेर पडलेली नाही. म्हणजे बाहेर समजलं पाहिजे की असं इथे पॉइंट. तुम्ही हम्पी, खजुराहो वगैरे याबद्दल ऐकलंच असेल, जे हो, ऐकलं. तामिळनाडू वगैरे इकडची देवळं हो. ही. तर याचं मला तरी वाटतं, मी जेवढं बघतोय तर हे सेम देवळं आहे, सेम पण आपल्याकडे हे एकदम असं लपून ठेवलं गेलंय. हा राईट. तर याबद्दल म्हणजे काय हा तेच ना. म्हणजे हे सांगाल तुम्ही? बाहेर चर्चेत यावं की हे असं स्पॉटला मंदिर म्हणजे आहे त्या ठिकाणी. भरपूर काही ठिकाणी असे आहेत की बाहेर म्हणजे या लोकांचं समजतच नाही की या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा यावं. बाकी लोक आहेत ते सर्व
आउटसाईडला जातात, पण इथे जे आहे बरोबर. ते लोकांना माहित एकदम नाही, बरोबर. तर ते माहित व्हावं. धन्यवाद दादा. आपण नेहमी एक्झाम्पल देतो की राणी की वाव किंवा दक्षिण भारतातल्या मंदिराचं आपण एक्झाम्पल देतो, पण अशीच मंदिरं आपल्या महाराष्ट्रात आहे आणि आपण अशी मंदिरं विसरून गेलो. इथे प्रश्न फक्त संवर्धनाचा नाहीये, इथे प्रश्न आहे ओळखीचा. जर आपल्यालाच या मंदिराबद्दल माहिती नाही तर आपल्या मुलांना काय माहित पडणार आहे? जर त्यांना मंदिराबद्दलच माहिती नाहीये तर ते आवाज कशावर उठवणार? महाराष्ट्र सरकारला एकच प्रश्न, अशा जुन्या मंदिरांना पर्यटन विभागाच्या नकाशावर जागा कधी मिळणार? आणि हा हजारो वर्ष जुना वारसा फक्त ASIच्या फायलिंगमध्ये धूळ खाणार की आपल्या महाराष्ट्राचा अभिमानाचा भाग बनणार? संगमेश्वर या शहराची आणखीन एक ओळख आहे, ती म्हणजे हे ते शहर जिथे छत्रपती संभाजी महाराज वास्तव्यास होते. आणि हा आहे सरदेसाई वाडा, महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार. पण आज बघा, तो एकदम पडझड अवस्थेमध्ये आहे. आतापर्यंत मी मंदिरावर बोलत होतो, पण इथे आल्यावर मला एक गोष्ट समजली, हा फक्त मंदिराचा प्रश्न नाहीये, हा आपल्या इतिहासाचा प्रश्न आहे. या भिंतींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष दिली आहे आणि याच भिंतीला आज आधाराची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आपण यांचा जय जयकार करतो, यांचे इतिहास सांगतो, चित्रपट बनवतो, घोषणाही देतो, पण खरंच आपण यांच्या ऐतिहासिक वास्तू जपतोय का? आपण आपल्या गड किल्ल्यांना जागतिक पातळीवर न्यायचं स्वप्न बघतो, पण त्याच्या संवर्धनासाठी आपण किंवा सरकार प्राधान्य देताना दिसतं का? आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र बाहेर मराठ्यांच्या इतिहासाशी जोडलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत आणि त्या उत्तमपणे जपलेल्या आहेत. तामिळनाडू मधला जिंजी किल्ला त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मग प्रश्न पडतोच, स्वराज्याची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आपण या वारशाकडे गांभीर्याने कधी बघणार? हा वाडा एकटा नाहीये, असे अनेक ऐतिहासिक वास्तू संगमेश्वर मध्ये आहेत जे आता नाहीसे होत आहेत. खरं सांगायचं झालं तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं की गड किल्ले झाले, मंदिरं झाली, इतिहास झाला, हा फक्त पुस्तकापुरता किंवा पर्यटन स्थळापुरता मर्यादित आहे, पण असं नाहीये. जेव्हा आपण यांच्याकडे बघतो, यांना आपल्याला जपायला पाहिजे, कारण ह्यामध्ये आपला जिवंत भूतकाळ लपलेला आहे. आज आपण इथे उभे आहोत कारण काही लोकांनी शेकडो वर्षांपासून हा इतिहास आपल्यासाठी जपून ठेवला आहे. आता आपल्याला हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीसाठी जपून ठेवायचा आहे. आपण म्हणतो आपल्या इतिहासावर आपल्याला अभिमान पाहिजे, पण तो अभिमान फक्त बोलण्यात नाही, तो जपण्यात पण दिसला पाहिजे. जरा कल्पना करा की आजपासून 20 वर्षांनी तुमचा मुलगा तुम्हाला बोलेल की हे मंदिर कुठे आहे, तर तुमच्याकडे दाखवायला फक्त एक फोटो असेल किंवा एका पुस्तकामधला एखादा चॅप्टर असेल, बस. हे सत्य कठोर आहे, पण हे जर असंच चालू राहिलं ना तर आपण काही वर्षांनी म्हणू इथे मंदिर, इथे किल्ले, इथे वाडे, इथे बुद्ध लेण्या होत्या, पण खरोखर काही राहणार नाही. हो, हे खरंच आहे की सरकारचं दुर्लक्ष आहे. सरकारने संवर्धन मजबूत केलं पाहिजे, सायंटिफिक पद्धतीने जीर्णोद्धार केला पाहिजे, अतिक्रमण थांबवलं पाहिजे आणि हेरिटेज टुरिझम गावागावात पोचवायला हवंय. पण चूक फक्त सरकारची नाही, यात आपली पण तेवढीच चूक आहे. आपल्याकडे वेळ होता पण आपण दुर्लक्ष केलं. इतिहास समजून घ्यायला हवा होता पण आपण नंतर बघू बोलून सोडून दिलं. पण बघा, इतिहास हा फक्त कुठल्या सरकारचा नसतो, तो एका समाजाचा असतो. आणि एक साधी गोष्ट लक्षात घ्या, इतिहास जपला की पर्यटन वाढतं आणि पर्यटन वाढलं की त्या जागेला व्हॅल्यू मिळते आणि व्हॅल्यू वाढली तर त्या जागेमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होतं. आपण जर दुर्लक्ष केलं तर ह्याच्यापेक्षाही वाईट अवस्था होईल. पण वेळ अजून गेलेली नाही. आता गरज आहे जागा होण्याची आणि काहीतरी करण्याची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, काही करावे लागेल म्हणजे काय करावे लागेल? तर जागरूकता हे सगळ्यात पहिलं पाऊल असू शकतं. कारण की जागरूकता आली की चर्चा होते आणि चर्चा आल्या की प्रश्न उठतात. तर हीच जागरूकता येण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महारिवॉल्डला सबस्क्राईब करा. इथेच याच शब्दावर मी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.